स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देश नवे संकल्प सिद्ध करण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहे। याच संकल्पांपैकी एक आहे देशात सुधारणा होत असलेली आरोग्य व्यवस्था, ज्यात गेल्या 8 वर्षात नवी शिखरं गाठली आहेत। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दृढ विश्वास आहे की भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आपली आरोग्य सेवा आधुनिक आणि विकसित असणे तितकेच महत्त्वाचे आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची अशी दृष्टी आहे की देशात आरोग्य सेवेची एक अशी प्रणाली असावी ज्यात गरीबातल्या गरीबाची देखील काळजी केली जाईल, गरीबांना आजारांपासून वाचवेल आणि जर आजार झालाच तर त्याला उत्तम उपचार सुलभतेने मिळेल। या दिशेने मोदी सरकार वेगाने काम करत आहे। मोदी सरकारने गेल्या 8 वर्षात देशात सर्वांकष आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे। भारतात आरोग्य सेवेच्या क्षेत्रात जितकं काम गेल्या 7-8 वर्षात झालं आहे तितकं गेल्या 70 वर्षात देखील झालं नाही। आरोग्य क्षेत्र केंद्र सरकारच्या प्राथमिकतेवर आहे याचा अंदाज आपण याच गोष्टीवरून लावू शकतो की जेव्हा जगाने क्षयरोग उन्मूलनाचे लक्ष्य वर्ष 2030 ठेवले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामूहिक आणि जागतिक भागीदारीवर विश्वास ठेवत हे वर्ष 2025 ठरवले। हे लक्ष्य विचारात घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रीय क्षयरोग उन्मूलन कार्यक्रमांतर्गत निक्षय पोषण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत 2018 पासून जून 2022 पर्यंत 62,71,000 क्षयरोग्यांना 1651 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे। क्षयरोग्यांना केंद्र सरकार दरमहा 500 रुपये त्यांच्या खात्यात पाठवत आहेत आणि मोफत औषधे देखील पुरवत आहे। मोहीम अधिक मजबूत करण्यासाठी भारत सरकारने पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत मोहिमेअंतर्गत निक्षय 2.0 पोर्टल सुरू केले आहे। याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबरला केले। या पोर्टलवर जाऊन कुठलीही संस्था, व्यक्ती अथवा लोकप्रतिनिधी क्षयरोग्यांचा निक्षय मित्र बनू शकतो आणि त्यांना दत्तक घेऊन त्यांची मदत करू शकतो। पोर्टलचा शुभारंभ झाल्यापासून केवळ एका आठवड्यात 1,90,000पेक्षा जास्त क्षयरोग्यांना दत्तक घेण्यात आलं आहे। क्षयरोगाविरुद्धच्या या लोकमोहिमेला अधिक वेगवान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिवशी म्हणजे 17 सप्टेंबरपासून सुरू करून 1 ऑक्टोबरपर्यंत देशभरात एक विशेष मोहीम चालवली जात आहे। या मोहिमेत सहभागी होऊन आपण देखील एखाद्या क्षयरोग्याला 1 ते 3 वर्षांसाठी दत्तक घेऊ शकता। दत्तक घेतल्यावर आपण क्षयरोग्याला पोषणयुक्त आहार किट पुरवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आयुष्य लोकांच्या सेवेत समर्पित आहे। याच कारणामुळे त्यांच्या जन्मदिवशी 17 सप्टेंबरला सुरू करून 1 ऑक्टोबरपर्यंत देशभरात रक्तदान अमृत महोत्सव नावाने स्वेच्छा रक्तदानाची एक मोहीम चालवली जात आहे। या मोहिमेचा उद्देश लोकांमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे। स्वेच्छा रक्तदान करण्यासाठी ई-रक्तकोश पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे। आपण ई-रक्तकोश पोर्टल व्यतिरिक्त आरोग्य सेतू ॲपवर रक्तदाता म्हणून नोंदणी करू शकता, म्हणजे गरज पडेल तेव्हा रक्तदान करू शकाल। कुठल्याही गरजू व्यक्तीला रक्ताची कमतरता भासायला नको यासाठी ऐच्छिक रक्तदात्यांची एक यादी तयार केली जात आहे, जी ई-रक्तकोश पोर्टल व्यतिरिक्त आरोग्य सेतू ॲपवर देखील उपलब्ध असेल। ऐच्छिक रक्तदात्यांना एक प्रमाणपत्र देखील दिले जाईल। ब्लड डोनेट करके बहुत अच्छा महसूस कर रहा हूँ। इससे काफ़ी हद तक एक अवेयरनेस जनता में होगी और जो हमारे पेशेंट्स हैं, जैसे वो ल्यूकीमिया के हैं या जिनको बार बार ब्लड की ज़रूरत पड़ती है, उनके लिए एक बहुत ही अच्छी मुहिम है ये। मेरे वजह से किसी की भी हेल्प हो सके तो करनी चाहिए, किसी के भी वजह से किसी की भी हेल्प हो करनी चाहिए किसी को भी, इसलिए मैंने रक्तदान किया। ये मानवता के प्रति मेरा दायित्व है और मैं लगातार ब्लड डोनेट करता हूँ। आज मुझे 12 साल हो गए ब्लड डोनेट करते हुए और हमारे माननीय प्रधानमंत्री जी को मेरे तरफ से एक तोहफा है। मैं लोगों को ये कहना चाहता हूं कि हमें जागरूक बनना चाहिए और ईश्वर का शुक्रिया अदा करना चाहिए कि हमें रक्तदान के काबिल बनाया, और मैं हर भारतवासी से ये रिक्वेस्ट करूंगा कि आप जरूर रक्तदान कीजिए। मैं तो कहता हूँ ये मुहिम जो प्रधानमंत्री जी ने चलाई है ये देश भर में और आगे बढ़नी चाहिए। इससे खून देने से कभी किसी का खून कम नहीं होता, किसी की हेल्प ही हो रही है और ज्यादा से ज्यादा रक्तदान करना चाहिए। वास्तविक गेल्या 8 वर्षापासून मोदी सरकार आरोग्य क्षेत्र सक्षम करणे आणि गरीबातल्या गरिबांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचल्या पाहिजेत म्हणून सातत्याने 6 आघाड्यांवर काम करीत आहे। पहिली आघाडी आहे प्रिव्हेंटिव्ह आरोग्य सेवेला प्रोत्साहन देणे। दुसरी आघाडी आहे गावागावात लहान आणि आधुनिक दवाखाने सुरू करणे।
तिसरी आघाडी आहे शहरात वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय संशोधन करणाऱ्या मोठ्या संस्था सुरू करणे. चौथी आघाडी आहे देशभरात डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे. पाचवी आघाडी आहे रुग्णांना स्वस्त औषधे आणि स्वस्त उपकरणे उपलब्ध करून देणे. आणि सहावी आघाडी आहे तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना होणारे त्रास कमी करणे. पैशाअभावी गरीब व्यक्ती उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2018 मध्ये जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू केली. या योजनेत 10 कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याची तरतूद आहे. या योजनेचा लाभ जवळपास 50 कोटी लोकांना मिळतो. अलीकडेच मोदी सरकारने एक ऐतिहासिक आणि संवेदनशील निर्णय घेत तृतीयपंथ नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजनेत मोफत उपचार सुविधेची देखील घोषणा केली आहे. PMJAY म्हणजेच पीएम जय अंतर्गत आतापर्यंत 20 कोटी लोकांचे आयुष्यमान कार्ड बनले आहे. या योजनेत 1949 हेल्थ पॅकेज आहेत, ज्यात 27 वेगवेगळे विशेष पॅकेज देखील समाविष्ट आहेत. या योजनेत संपूर्ण देशात 25,000 पेक्षा जास्त खासगी आणि सरकारी दवाखाने जोडले गेले आहेत. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 4 कोटी गरीब लोकांना दवाखान्यात भरती करून मोफत उपचार मिळाले आहेत. योजनेचा फायदा हा आहे की गरिबांची जवळपास 50,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. डॉक्टर बोले अब तुम्हारे घुटने बदले जाएंगे. तो मैं बोली कितना खर्चा आएगा? वो बोले एक घुटने के 1.5 लाख के करीब होगा आपका और आप रोहतक PGI में चले जाओ. तो मैं बोली मेरे पास तो इतना ब्योत नहीं है जो मैं अपने घुटने बदलवा सकूं. हमने जैसे सर्वे कराया, जो आगे तो लिस्ट आई थी उस लिस्ट में मेरा नाम था. लेटर आया, फिर मैंने अपना आयुष्मान भारत का कार्ड बनवाया. डॉक्टर ने आयुष्मान भारत का कार्ड देखा. डॉक्टर बोला आपका कोई पैसा नहीं लगेगा माता जी, आपका फ्री इलाज होगा. मैंने वहाँ टेस्ट करवाए. उसी दिन फिर मैं अगले दिन एडमिट हो गई. एडमिट होने के बाद मेरा ऑपरेशन अगले दिन किया उन्होंने. तो उसमें घुटने बदलने के बाद मैं वहाँ रही 4 दिन. मेरा कोई खर्चा नहीं आया. फ्री दवाई मिली, खाना भी मिला. मैंने बहुत बढ़िया ट्रीटमेंट कराया उन्होंने, बहुत बढ़िया. तो फिर मेरी छुट्टी दे दी उन्होंने. छुट्टी मिलने के बाद भी मेरे कोई पैसा नहीं लगा दवाइयाँ का. दवाई उन्होंने 15 दिन की दे दी मेरे को. मैं दवाई फिर 15 दिन बाद गई मैं टाके कटवाने. जब भी मेरा कोई पैसा नहीं लगा आयुष्मान कार्ड के उससे. मैं तो अब इतना मतलब अच्छी से तरह से चलूँ. मैंने कोई चलने फिरने में कोई दिक्कत नहीं है. जो ये आयुष्मान भारत का कार्ड है जो 5 लाख का है, मैं तो यही बोल रही हूँ जिस पे जितना भी लाभ लो. हर एक बीमारी का इलाज है, हर एक बीमारी में ये कार्ड चलता है. फ्री इलाज है. कार्ड बनने के बाद मैंने परिवार का भी ध्यान किया, मैंने अपने खुद का भी ध्यान किया और मजबूत बन गई मैं कार्ड बनने के बाद. आयुष्मान कार्ड और प्रधानमंत्री जी का मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ. आयुष्मान भारत महिलाओं का सम्मान. અને मैंने आयुष्मान कार्ड निकाल कर मैंने डॉक्टर का संपर्क किया. तो डॉक्टर का भी मुझे इतना घर का मेंबर जितना मेरे हेल्प करता था. मेरे पाँव का ऑपरेशन भी इतना अच्छी तरह किया. मैं 5 दिन में तो चलने फिरने लगी और खाना भी बनाने सकी. एक भी रुपया के बिना मेरा ऑपरेशन हो गया. वड़ा प्रधान नरेंद्र मोदी भाई का भी इतना आभार मानती हूँ कि हमारे लिए ऐसी स्कीम उन्होंने रखी कि हमारे आम आदमी के लिए आशीर्वाद रूपे है. खेड्यातील लोकांना त्यांच्या घराजवळच उत्तम उपचार मिळावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एप्रिल 2018 मध्ये आयुष्यमान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रांची सुरुवात केली. आतापर्यंत 1,25,000हून जास्त आरोग्य आणि निरामयता केंद्र सुरू करण्यात आली आहेत, जिथे लोकांना उपचार मिळत आहे. हे सर्व केंद्रे ई-संजीवनी टेलिमेडिसिनशी देखील जोडले गेले आहेत. या आरोग्य आणि निरामयता केंद्रांवर आतापर्यंत जवळपास 20 कोटी लोकांच्या उच्च रक्तदाब आणि जवळपास 17 कोटी लोकांच्या मधुमेहाच्या आणि 22 कोटी लोकांच्या कर्करोगाशी संबंधित चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हम आयुष्मान भारत हेल्थ एंड वेलनेस सेंटर बना रहे हैं, वो 1.5 लाख हेल्थ एंड वेलनेस सेंटर बन जाएंगे जहां पर दवाइयां मुफ्त में दी जा रही हैं। सब हेल्थ सेंटर में देखें तो 105 ड्रग्स फ्री मिल रही है, और अगर प्राइमरी हेल्थ सेंटर वाला हेल्थ एंड वेलनेस सेंटर देखें तो 172 दवाइयां फ्री मिल रही हैं। और टेस्ट जो हैं वो 14 टेस्ट सब सेंटर में और 65 के करीब टेस्ट जो है वो प्राइमरी हेल्थ सेंटर में। और ये भी बताना चाहूंगा कि जो आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर होता है ना, वो अस्पताल में दाखिल होने पे हो वो तो एक हिस्सा है, लेकिन जो ज्यादातर होता है उसका हिस्सा लगभग 2/3 वो आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर हमारा दवाइयों पे होता है, हमारा टेस्ट कराने में होता है। तो इस पे हेल्थ एंड वेलनेस सेंटर की वजह से फायदा होगा। 2013 और 14 की अगर बात करें तो उस टाइम पे जो पूरा खर्चा होता था उसका लगभग 64.2% लगभग जो था वो आउट ऑफ पॉकेट होता था, कि जो सिटीजन है, नागरिक जो है वो अपनी जेब से देता था। अब ये चीज घट के, बहुत हाई था वो, घट के 48% के करीब हो गया। 16% का इतने छोटे अरसे में डिक्लाइन हुआ। गरिबांना स्वस्त औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने पंतप्रधान जनऔषधी प्रकल्प सुरू केला। या अंतर्गत देशभरात जवळपास 9,000 जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आली। या केंद्रांवर औषधे 60 ते 90% स्वस्त मिळतात। तसेच कर्करोग आणि हृदयरोग असलेल्या लोकांना फायदा मिळावा म्हणून 2015 मध्ये अमृत स्टोअर सुरू करण्यात आले आहेत। आतापर्यंत 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 225 अमृत फार्मसी सुरू करण्यात आली आहेत। इथे बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत औषधे मिळतात। यहाँ मैं अपनी बहन के लिए दवाई लेने आई थी और यहाँ पर दवाइयाँ सस्ती मिलती हैं कंपेयर ये जो मार्केट की वो मेडिकल स्टोर्स हैं वहाँ पर ज्यादा मिलती है, ज्यादा रेट में मिलती है और यहाँ पर कम रेट में मिलती है। मैं गाजियाबाद से आया हूँ और मैंने ये चीज देखा है कि यहाँ पे जो भी दवा मिल रही है प्रधानमंत्री जी के सहयोग से वो काफी सस्ती मिल रही है। बाहर से कम 30 से 40% यहाँ पे सस्ती दवा मिलती है और अच्छी दवा मिलती है और काफी फायदेमंद होता है। मैंने देखा है कि मैं बाहर से भी दवा लूँ तो वही असर करता है और यहाँ से लूँ तो वही असर करता है, सेम टू सेम। जन औषधि केंद्र पर जो है सो कि जो भी दवा मिलती है वो सस्ती दवा मिलती है और इससे जो है सो कि हम लोग गरीब जनता को राहत मिल रही है। और बाहर से जो महंगी दवा मिलती है उससे हम लोग बहुत ज़्यादा परेशान हो जाते हैं और यहाँ पर सस्ती दवा मिल रही है उससे हम लोग बहुत खुश हैं। और मोदी जी का जो यह जन औषधि केंद्र जो खुला है उसके लिए मैं मोदी जी को बहुत धन्यवाद देना चाहता हूँ। सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मोदी सरकारचे सर्वात मोठे पाऊल म्हणजे पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजना म्हणजेच PMSSY। याचा उद्देश आहे देशाच्या प्रत्येक भागात विश्वसनीय टर्शरी आरोग्य सुविधा पोहोचविणे हा आहे, ज्यामुळे क्षेत्रीय स्तरावर आरोग्य सेवेचा असमतोल दूर केला जाऊ शकेल। याच कारणांमुळे मोदी सरकारने प्रत्येक राज्यात एक एम्स सुरू करण्याचे ध्येय ठेवले आहे। एकेकाळी देशात फक्त 7 एम्स होते आणि आज यांची संख्या वाढून 22 झाली आहे। रुग्णालय उभारणे जितके गरजेचे आहे तितकेच गरजेचे आहे पुरेशा संख्येने डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असणे। यासाठी देशात मिशन मोडवर काम केले जात आहे। गेल्या 8 वर्षात 209 वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत। या काळात वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 54% वाढ झाली आहे। त्यासोबतच गेल्या 8 वर्षात MBBSच्या जागा 75% वाढल्या आहेत। वर्ष 2014 मध्ये जिथे देशात MBBSच्या 51,348 जागा होत्या त्या आता वाढून 89,875 झाल्या आहेत। वैद्यकीय स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये देखील 93% वाढ झाली आहे। वर्ष 2014 मध्ये वैद्यकीय स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या 29,017 जागा होत्या, ज्या आता वाढून 60,202 झाल्या आहेत। वैद्यकीय अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्यासाठी एक स्वायत्त संस्था म्हणून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची स्थापना करण्यात आली आहे। राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा 2019 अनुसार वैद्यकीय महाविद्यालयात स्नातक आणि स्नातकोत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट परीक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे। मेडिकल कॉलेजों का विस्तार का मतलब है कि मेडिकल सीटों की संख्या बढ़ी है, मेडिकल की पढ़ाई करने वाले छात्रों के लिए अवसर बढ़े हैं और देश की सेहत का ध्यान रखने वाले हेल्थ प्रोफेशनल्स की संख्या बढ़ी है। यानी हेल्थ सेक्टर में रोजगार के भी अनेक अवसर इससे तैयार हो रहे हैं। हमारी सरकार ने
5 लाख से ज्यादा आयुष डॉक्टर्स को भी एलोपैथिक डॉक्टर की तरह मान्यता दी है। इससे भारत में डॉक्टर और मरीजों के बीच अनुपात में भी सुधार हुआ है। काफी फायदा हो रहा है क्योंकि हर साल लाखों लोग नीट का एग्जाम देके फिर एक मेडिकल कॉलेज में एडमिशन लेते हैं। काफी लोगों का सपना होता है और हर साल ये नंबर बढ़ता जाता है। मैंने अपना एग्जाम 2019 में दिया था, उस टाइम अराउंड 12 लाख थे और आज जो अभी रिजल्ट अभी रिसेंटली आया उसमें 18 लाख हो चुके हैं। तो हर साल 2 लाख प्लस स्टूडेंट बढ़ रहे हैं, तो ये एक अच्छा स्टेप है गवर्नमेंट का, कह सकते हैं। एकदा का रोगाचं निदान झालं की अशा रुग्णालयाची गरज असते जिथे गंभीर आजारांचे योग्य उपचार होऊ शकतील। याच विचाराने केंद्र सरकार देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक वैद्यकीय महाविद्यालय असावे हे लक्ष्य गाठण्यावर काम करत आहे। आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मोहिमेअंतर्गत जिल्हा स्तरावर आधुनिक आरोग्य सुविधा उभा करण्यासाठी 64,000 कोटी रुपये खर्च केले जात आहेत। जिल्हा स्तरापासून ते गाव स्तरापर्यंत आरोग्य सुविधा वाढविल्या जात आहेत। या कार्ययोजनेअंतर्गत रोग नियंत्रण, चाचणी सुविधा, जिल्हा स्तरावर क्रिटिकल शुश्रूषा सुविधा आणि जिल्हा स्तरावर प्रयोगशाळांची सुविधा उभ्या केल्या जात आहेत। देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात SCDCचे एक केंद्र सुरू केले जात आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला आरोग्य पायाभूत सुविधांसाठी 100 कोटी रुपये मिळत आहेत। मोदी सरकारच्या सर्वंकष आरोग्य मोहिमेला आधुनिक तंत्रज्ञानाने नवीन आयाम दिले आहेत। आरोग्य क्षेत्रात प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाचा इतका मोठ्या स्तरावर समावेश करण्यात आला आहे। आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन हे सुनिश्चित करत आहे की प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, आरोग्य सुविधा वेळेत मिळाव्यात आणि रुग्णांना कमीत कमी त्रास व्हावा। या मोहिमेअंतर्गत लोकांचे आरोग्य खाते उघडण्यात येत आहे आणि डिजिटल आरोग्य ओळख जारी केली जात आहे। आतापर्यंत 22 कोटींपेक्षा जास्त लोकांचे आरोग्य खाते उघडण्यात आले आहे। टेलिमेडिसिन, टेली सल्ला आल्यामुळे आज दुर्गम खेड्यातील व्यक्ती देखील शहरातल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकत आहेत। संजीवनी ॲपवरून देखील आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे। यामुळे आता खेड्यातील गरीब कुटुंबातील रुग्णांना मोठमोठ्या रुग्णालयात सारखं जाण्याचा त्रास देखील कमी होत आहे। टेली कंसल्टेशन की सुविधाओं के कारण आज दूर सुदूर गांव का व्यक्ति भी शहरों के डॉक्टरों से शुरुआती परामर्श ले पा रहा है। संजीवनी ऐप से भी अभी तक करोड़ों लोगों ने इस सुविधा का लाभ लिया है। अब तो देश में मेड इन इंडिया 5G सेवाएं लॉन्च हो रही है। इससे रिमोट हेल्थ केयर सेक्टर में क्रांतिकारी बदलाव आएगा। तब गांव के गरीब परिवारों के मरीजों को भी बड़े अस्पतालों में बार बार जाने की मजबूरी भी कम हो जाएगी। लहान मुलं आणि गरोदर महिलांचे लसीकरणाची व्याप्ती 90% वाढवण्यासाठी सरकारने डिसेंबर 2014 मध्ये मिशन इंद्रधनुष सुरू केले। आतापर्यंत 4 कोटींपेक्षा जास्त मुलं आणि 1 कोटींपेक्षा जास्त गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे। वर्ष 2015-16 मध्ये संपूर्ण लसीकरण व्याप्ती 62% वरून 2019 ते 21 मध्ये वाढून 76% झाली आहे। मोदी सरकारच्या 8 वर्षातील सर्वात मोठे आव्हान होते कोविड महामारी। मात्र केंद्र सरकार, राज्ये आणि लोकांच्या सहकार्याने या महामारीचा सामना करण्यात यश आले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुशल नेतृत्वात देशाने केवळ आपल्या लोकांनाच या महामारीतून बाहेर काढलं असं नाही, तर दुसऱ्या देशांना देखील मदत केली। महामारीच्या काळात भारताने केवळ 145 देशांना औषधांचा पुरवठाच केला नाही, तर 100 पेक्षा जास्त देशांना लसी देखील उपलब्ध करून दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेळेत लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेतले। सरकारने टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, लसीकरण, कंटेनमेंट झोन ही 5 सूत्री रणनीती अंमलात आणली, ज्याचा परिणाम म्हणून जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोविडचा प्रभाव कमी झाला।
जिथे एकीकडे चाचणी क्षमता एका प्रयोगशाळेपासून वाढवून 4000 झाली, तिथे दुसरीकडे पीपीई किट, N95 मास्क, व्हेंटिलेटर, PSA प्लांटमध्ये देश आत्मनिर्भर बनला. कोविडची बाधा झालेल्या लोकांच्या उपचारासाठी देशात अतिशय कमी काळात समर्पित कोविड रुग्णालय देखील तयार करण्यात आली. कोविड विरुद्धच्या लढ्यात लस हे एक मोठे हत्यार होते. देशाच्या वैज्ञानिकांनी एका वर्षातच स्वदेशी लस तयार केली. 16 जानेवारी 2021ला लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली आणि आज 215 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. संपूर्ण लसीकरण मोहिमेत कोविन प्लॅटफॉर्मची देखील महत्वाची भूमिका होती. याद्वारे नोंदणीसोबतच डिजिटल प्रमाणपत्र देखील मिळते. मजबूत कोल्ड चेन अस्तित्वात असल्यामुळेच लसीकरण देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याची व्यवस्था करणं शक्य झालं. सोबतच दुर्गम भागात लस पुरवठा करण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर करण्यात आला. मोदी साहब ने जो भी वैक्सीन निकाली है वो जल्दी जल्दी लोगों को पहुंचाया है. इससे लोगों को बहुत फायदा हुआ है और वैक्सीन से बहुत ही सुकून मिला लोगों को. मैंने भी कोरोना की वैक्सीन ली है, मेरे को भी बहुत प्रॉफिट हुआ है, मतलब बहुत फायदा हुआ है इससे. बीमारी भी बहुत दूर हुई है और बहुत से लोगों की, करोड़ों लोगों की जान बची है इससे. अनेक शतकांपासून असं म्हटलं जातं की आजारांपासून बचाव हाच सर्वात चांगला उपचार आहे. या विचाराचं महत्त्व ओळखून मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांमध्ये जागरूकता मोहीम चालवून आणि नवनव्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना आजारांपासून वाचवत आहे. याचाच परिणाम म्हणून आज देशात योग आणि आयुष विषयी अभूतपूर्व जागृती झाली आहे. जगात योगाविषयी आकर्षण वाढले आहे. फिट इंडिया मोहीम देशाच्या तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे. निरोगी भारत मोहिमेने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवण्यात मदत केली आहे. त्यासोबतच पोषण मोहीम, जलजीवन मिशनच्या माध्यमातून कुपोषण नियंत्रणात आणण्यात मदत मिळत आहे. देश अमृत काळात प्रवेश करत असतानाच मोदी सरकारने गेल्या 8 वर्षातल्या प्रयत्नांनी हे सुनिश्चित केले आहे की देशाचे नागरिक आजारांपासून सुरक्षित असावेत. त्यांच्यासाठी आरोग्य सेवा सुलभ, स्वस्त आणि उत्तम असाव्यात आणि आरोग्य सेवांवर देखरेख ठेवणारे तंत्र मजबूत असावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टीने निरोगी नागरिकच यशस्वी आणि विकसित राष्ट्र निर्माण करतात. आणि हा महासंकल्प सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राच्या माध्यमातूनच शक्य होईल.